नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। आपण उत्तरांसहित वाचत आहोत। तिसरे विधान, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले, त्याचा क पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे। आपण पहिला गट अभ्यासू। पहिल्या गटातील चुकीची जोडी ही ड पर्यायची आहे। बुद्धिबळ आणि मैदानी खेळ ही चुकीची जोडी आहे। योग्य जोडी आहे बुद्धिबळ बैठा खेळ, आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे। दुसरा गट पहा। दुसऱ्या गटातील अ पर्यायची जोडी चुकीची आहे। द्वंद्ववादी पद्धती हिरोडोटस ही चुकीची जोडी आहे। द्वंद्ववादी पद्धती जॉर्ज हेगेल। तिसरा गट, क पर्यायची जोडी ही चुकीची आहे। रूपकात्मक नाटक उद्याचा संसार। योग्य आहे रूपकात्मक नाटक किचकवध। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। 3 संकल्पना चित्र दिलेले आहेत, कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत 4 गुणांसाठी। पहिले संकल्पना चित्र, इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा, पुरातत्व, अभिलेखागार, वंशावळींचा अभ्यास, भाषा रचनाशास्त्र, हस्तलिखितांचा अभ्यास, नाणकशास्त्र। दुसरे संकल्पना चित्र पहा। कठपुतळी बाहुल्याचे प्रकार, छाया बाहुली, हात बाहुली, सूत्र बाहुली, काठी बाहुली। आणि तिसरे संकल्पना चित्र पहा। 3 पैकी कोणतेही 2 पूर्ण करायचे आहे, पण या ठिकाणी आपण तिन्ही संकल्पना चित्र अभ्यासत आहोत। जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स ग्रँडफ, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, टिपा लिहा, संकल्पना स्पष्ट करा। 3 टिपा लिहा दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी। 1 उपयोजित इतिहास, 2 मनोरंजनाची आवश्यकता, 3 कृषी पर्यटन। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारान स्पष्ट करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिला प्रश्न, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे। दुसरा प्रश्न, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो। तिसरा प्रश्न, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे। आणि चौथा प्रश्न, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। 4 पैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारान स्पष्ट करायचे आहे। प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। उतार्यावर आधारित पहिला प्रश्न, आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
दुसरा प्रश्न, आकाशवाणी हे नाव कसे पडले? आणि तिसरा प्रश्न, IBCचे नामकरण कशात झाले? प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी तुम्हाला लिहायची आहे. आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पहिले विधान, महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचा ड पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. त्याचा ब पर्याय बरोबर आहे. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी कोणत्याही 2 विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे 4 गुणांसाठी. पहिले विधान, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. हे विधान बरोबर आहे. त्याचे सकारण तुम्ही स्पष्ट करायचे आहे. दुसरे विधान, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. चूक. आणि तिसरे विधान, सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 8व्यातील अ प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी कोणतीही एक संकल्पना 2 गुणांसाठी स्पष्ट करायची आहे. एक आहे आदिवासी चळवळ आणि दुसरी आहे राष्ट्रीय पक्ष. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या सूचनानुसार कृती करा. कोणतीही एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न, तक्ता पूर्ण करा. भारतीय राष्ट्रीय पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष, जनता पक्ष. आणि पुढचा प्रश्न आहे, सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी झालेले प्रयत्न, अनुसूचित जाती जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यात आरक्षण, मागास जातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे संरक्षण, महिला सक्षमीकरण याविषयी तरतुदी. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.